उमेदवार देणार नाही तर का पूजा करणार का? तुम्ही आमच्या वहिनींना पाडला तर आम्ही तुम्हाला पाडणारच आहे, हे साहजिक आहे. खोटं-नाटं बोलण्याचं त्यांचं काम आहे. कोणीही पैसे परत घेणार नाही. त्या वरिष्ठ नेते आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतील. अजित पवार फिट आहेत की अनफिट आहेत हे सर्वांना दिसत आहे. आम्ही इतक्या योजना काढल्या आहेत, त्यामुळे विरोधक हे मागे गेले आहेत. सर्वांनी मर्यादेत राहून बोलायला पाहिजे. तसेच कुणावरही बोलताना त्यांचा दोनदा विचार करायला पाहिजे. आपण बोलल्यानंतर अडचणीत येतो. आमच्या पक्षाचे असेल किंवा विरोधक असेल त्यांनी बोलताना सन्मानाने बोलायला पाहिजे. काही भानगड नाही आहे. माहितीत सगळे बरोबर सुरू असून आम्ही 200च्या वर जागा जिंकणार आहोत. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये हे काय भानगड झालं? फाईलवरून वाद झाला. नाही काय नाही फाईल ते सगळं माहिती सगळं आलवेलं आहे का? कारण हे आता वाद समोर महायुती ऑलवेल आहे. 200च्या वर सीट येतील निवडून. सर काल अजित पड़ेले हैं। सर विधायक नीतीश राणे जो है बार बार पुलिस वाले को इस प्रकार के वक्तव्य कर रहे थे, वो गलत है। वो उसने अपन अपने मर्यादा में रह के बात करना चाहिए और किसी के बारे में भी अपन बात करते हुए 2 बार सोचना चाहिए। कुछ भी हम बोल दिए तो फिर बाद में अड़चन में आ जाते। कोई भी हो, हमारा पार्टी को हो, विरोधी हो, वो अपन सम्मान रख के बात करना चाहिए। अपन देणार आहोत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत, मात्र सुटी म्हणतात महिलांना की लवकर पैसे काढून घेण्यात हे सरकार तुमच्या खात्यातून पुन्हा कापून घेईल. पैसे काय कापणार नाही, हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे. ठीक आहे, ते वरिष्ठ नेता आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतील. आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय आम्ही पाळत आहोत, ते महत्त्वाचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा पवार यांना संजय राऊतांनी ते राजकारणामध्ये अनफिट आहेत असं म्हटलं आहे. ठीक आहे, फिट आहे का अनफिट आहे आता आपण तुम्ही पाहताय. सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. सगळ्यांचं आपण शेतकऱ्यांचं कर्ज आपल्याला जे इलेक्ट्रिक मोटर आहे 1 ते 7.5 हॉर्स पावरून ते माफ केलेलं आहे. आपण 3 सिलेंडर महिलांना आपण देणार आहोत वर्षामध्ये. हे सगळे चांगले कार्यक्रम आहेत. आमचे जे बंधू आहेत, मुलं आहेत, आमचे भाऊ आहेत, त्यांच्याकरता 6,000, 8,000, 10,000 आता तुम्ही ऐकलेच. हे सगळं कार्यक्रम आहे. वयोवृद्ध लोक आहेत, तीर्थयात्रा करता आपण निधी आपण देत आहोत. सगळं काय बिलकुल आमच्या घोषणा हे सगळं पाहून विरोधक जरा मागे पडलेले आहेत. सर विधायक रोहित पवार म्हणाले की अजित पवार आपल्या गुटामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी उभे करणार का? नाही करणार तर काय पूजा करणार आम्ही करणार आहे. जो ते पॉलिटिक्स आहे. ते त्यांनी आमचे वहिनीला पाडले तर आम्ही त्यांना पाडणारच, साहजिक आहे.